शिवाय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आजचा हिवाळी अधिवेशनाचा 7वा दिवस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद विधान भवन परिसरात पार पडली। पाहूयात आपण पत्रकार परिषद। एखाद्या माणसाला 1 रुपया मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांना 50-50 कोटी रुपये मिळणार असतील, घरात नाही मतदारसंघात, तर त्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारायला पाहिजे की आम्हाला सगळ्यांना विभागून द्या, जो काय द्यायचा तो सगळ्यांना द्या। तुम्हाला गपचित निधी मिळणार असेल, आमचं दुर्दैव आहे। लढायचं कशासाठी? एकत्रपणा दाखवायचा कशासाठी? तुम्हाला जर तुमचा स्वार्थ साधायचा असेल, मला वाटतं हे दुर्दैवी आहे। आपण कधीच एक येऊ शकत नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चूप बसून निधी बाजूला काढणार असाल, ते बरोबर नाही। आणि मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो। नेता कोणी असो, पण जोपर्यंत माझ्या सगळ्या आमदारांना निधी मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही मलाही निधी देऊ नका, तर संशय असतो आमच्या मनात। आणि हे दुर्दैवी आहे। मोठ्या लोकांना समजू नये असं मला दुःख कारण आहे। त्यांचा आवाज कुठेतरी कायम दिसतोय सत्ताधाऱ्यांना। ते म्हणायचं की जर असा निधी घेतला असेल त्यांना आणि असा निधी दिला असेल त्यांना, तर हे चुकीचं आहे। त्यांनी निधी नाकारायला हवा होता। एकीकडे आम्ही त्यांच्याशी लढायला लागतो, आम्ही त्यांना अडचणीत आणतोय, त्यामुळे त्यांना आम्ही नकोसे असतो। त्यामुळे आमचा निधी दाबून ठेवतायत, मतदारसंघाचा विकास निधी दाबून ठेवतायत। हे मतदारसंघात अडचणी येतील, मतदारसंघात वगैरे आपली अडचणी येणार नाही, पण आमचे नेते त्यांच्याकडनं निधी घेतात आणि बाजूच्या पुढे असलेल्या माणसाला 1 रुपया मिळत नाही। आतापर्यंत जेव्हा निधी वाटपाचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा मला आठवतं की एका वेळेस काँग्रेसनी आघाडी सरकारने जेव्हा 5 कोटी रुपये आमदारांना दिले होते, शिवसेनेने खूप गदारोळ केल्यानंतर शिवसेना बीजेपीने 3 कोटी रुपये त्यांना पण दिले। पण आमचे नेते माझं पोळ भरले, गावचे पुष्पा तीव्र शब्दात महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।